करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावामध्ये एक 25 वर्षीय मनोरुग्ण अज्ञात व्यक्तीला दोन्ही पायाला लोखंडी साखळीने बांधून त्या साखळीला कुलूप लावले होते। दोन्ही पायांमध्ये 2 बोटांचा फक्त अंतर ठेवण्यात आला होता, त्यामुळे त्याला चालता येणे कठीण झाले होते। मुंगीसारखे दीर्घ गतीने रानावनातून चालत तो गडमुडशिंगी येथील चव्हाणवाडीकडे जाणाऱ्या रोडावर सकाळी सकाळी शेतकरी ग्रामस्थांना दिसून आला। सकाळच्या वेळी शेताकडे जाणारी शेतकऱ्यांनी त्याची विचारपूस केली असता तो काहीच बोलत नव्हता। गडमुडशिंगी गावातील ग्रामस्थांनी लवकर आणि त्यांची चौकशी सुरू गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्या पायाकडे लक्ष गेल्यानंतर त्याला काढण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून काही ग्रामस्थांनी द इंटरनॅशनल ह्युमन राईट्स गांधीनगर शाखेच्या ह्या संघटनेशी फोनवरून संपर्क साधला। त्यानंतर त्या व्यक्तीला माहिती दिली, त्या व्यक्तीची माहिती घेण्यात आली। इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचे सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी काही क्षणात पोहोचले असता घटनास्थळी पोहोचून त्याच्या संवाद साधला व ग्रामस्थांकडून घटनेची माहिती जाणण्याचा प्रयत्न केला। ह्या अगोदर ह्याला गावकऱ्यांनी ह्या गावामध्ये किंवा आजूबाजूला कोणीही बघितलं आहे का याची खात्री केली, परंतु ग्रामस्थांनी त्याला प्रथमच आपल्या गावामध्ये पाहिल्याचं सांगितले। तसेच ग्रामस्थ दाबक्या आवाजात त्याला चाकरीसाठी कोणीतरी बांधलं असावं अशी शंका मनात धरून आपसात सुरू चर्चा होती। ह्यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी 112 कॉल करून पोलीस प्रशासनाला सर्व झालेली माहिती दिली। मदतीस बोलवण्यात आलं। गांधीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांनी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पायाला बांधण्यात आलेल्या लोखंडी साखळीचे कुलूप बेल्टच्या सहाय्याने कापून त्या मनोरुग्णाची प्रथम सुटका करण्यात आली। त्याच्या पायाला फोड उठले होते व काही ठिकाणी जखमा झाल्या होत्या, परंतु तो इतका घाबरला होता की त्याला साखळी सोडू असे जरी म्हटले तर तो नका असा हिंदी व मराठी शब्द बोलत होता। त्याला साखळीच्या कारणावरून जबर मारहाण झाली असावी। तसेच त्याचे केस किंवा वाढलेली दाढी बघता त्याला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका नाकारता येणार नाही। तसेच या नशिबाने डांबून ठेवलेला हैवानाच्या जाळ्यातून निष्ठून नशिबाने लोकांच्या नजरेत आणले। आवळदण जंगल रानामुळे अंधाराच्या साह्यात हळूहळू पाय टाकत सकाळी तो इतका लांब चालत आला नसता, तर चालण्याच्या स्टेप त्याच्या पायाला बांधल्यामुळे इतक्या लहान होत्या की तो 15 मिनिटात 5 मीटरही चालू शकत नव्हता। अशी परिस्थितीतून तो कितीतरी संकटांना तोंड देत रहदारीच्या रस्त्यावर नशिबाने येऊन पोचला। त्याच्या माहितीनुसार तो काही दिवसांपूर्वी गांधीनगर येथील ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये हमालीचं काम केले असल्याचं तो सांगत आहे। तसेच तो मूळचा बिहारचा असल्याने तो सांगतो, परंतु वारंवार घडत असणाऱ्या ह्या दुर्दैवी घटनेने कुठेतरी आळा बसावा व अशा या घटनेला थांबवत यायला आज बघायला गेलो तर लोक कुत्र्या मांजरालाही आता खुल्यावर सोडत नाहीत। जर एकार्थी बघायला गेलं तर जनावरांना स्वातंत्र्य मिळालं असलं तरी अशा कृत्यामुळे मनुष्याला अजूनही स्वातंत्र्य मिळालं आहे की नाही ह्याची शंका असं मनसात राहून हैवानीच्या विचारांचा ह्या लोकांचा खाकी दाखवण्याचा गरज आहे। लोखंडी साखळीने बांधून बंदिस्त करणाऱ्या अशा या लोकांवर कठोर कारवाईचं पाऊल पोलिसांनी उचलून ह्याची काळजीपूर्वक गरज बनलेली आहे। तिकडे माणुसकीच्या नावाला काळिंब फासणाऱ्या ह्या अंश लोकांवर योग्य ते कसून चौकशी यंत्रणे लावून व गांधीनगर पोलीस प्रशासनाने ह्याकडे झालेल्या घटनेचा गांभीर्याने लक्ष घालून ह्या पकडण्याचा साडा लावून असे आणि किती मनोरुग्ण अशा अवस्थेत आहेत ह्याची कसून चौकशी करावी। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा। धन्यवाद।